काय केलं होतं मी? काय चुकीचं बोलले होते? मला वहिनींची काळजी वाटत होती हो. मला बघवत नव्हती त्यांची ही अवस्था. त्यांना जर सत्य सांगितलं नसतं ना तर त्या वेड्या झाल्या असत्या. म्हणून माझं इतकंच म्हणणं होतं की आपण त्यांना सत्याची जाणीव करून देऊयात. पण नाही, कुणाला माझं काही ऐकायचंच नव्हतं. सगळ्यात मोठा नकार तुमच्या आईंचाच होता. नको नको ते बोलल्या मला. मी बहिणींवर एवढं प्रेम केलं, त्यांची इतकी काळजी घेतली, पण जेव्हा बहिणींचं बाळ दगावलं तेव्हा त्यांनी मला जबाबदार ठरवलं. काय केलं तुम्ही? फक्त पुतळ्यासारखे उभे राहिलात. तुमची आई चुकीची आहे हे माहीत असताना सुद्धा तुम्ही फक्त ऐकत राहिलात. स्वतःच्या बायकोवर एवढा मोठा आरोप असताना तुम्ही काहीच बोलला नाही सारंग. आणि जेव्हा मी माझी बाजू मांडत होते तेव्हा तुम्ही माझ्यावर हात उगारलात. स्वतःच्या बायकोवर हात उगारलात. माझी बाजू घेण्याऐवजी तुम्ही तुमच्या आईची चुकीची बाजू घेतलीत. का सारंग? का हा अन्याय माझ्यावर? सावली, चुकलं माझं, खरंच मला माफ कर प्लीज. मला सारंग दादा, अरे काय झालं? समोर बघ कोण आहे. तुम्ही आता काहीही बोला आणि कितीही समजावण्याचा प्रयत्न करा, पण मी तुमचं काहीच ऐकणार नाहीये. क्षमा, अगं क्षमा थांब ना. सर तुम्ही तरी काहीतरी बोला ना. हे बघा, त्यांची जखम खूप जुनी आहे. ती बरी व्हायला थोडा तरी वेळ लागेलच ना. आणि हे बघा, आता जर तुम्ही त्यांच्या मागे गेलात ना तर त्या तुमच्याशी कधीच बोलणार नाही. आपण पुन्हा भेटू ना त्यांना आणि बोलू त्यांच्याशी. चला आता निघूया. चला सारंग सर. दादा काय झालंय? ठीक आहे ना? चल. ओवी, तुझं गाणं शिकण्याचं स्वप्न अखेर पूर्ण होणार आहे. मला खूप आनंद झालाय. आई, मी बोललो होतो ना अबे येणार म्हणून ना. हो रे राजा, मला फक्त तिची काळजी वाटत होती. पण ओवी मला सांग, तुझ्या बाबांनी परवानगी दिली गाण्याच्या क्लाससाठी? नाही, मग बाबाला काही माहीतच नव्हतं. त्याला सांगितलं असतं तर त्याने आम्हाला इथे पाठवलं सुद्धा नसतं. मग तू इथे कुणासोबत आलीस? तू एकटी तर नाही आली ना? नाही नाही, मी एकटी नाही आली. माझी काकू आली ना माझ्यासोबत. तीच मला यात मदत करते. पण ओवी, त्या दिवशी जेव्हा तू गुरुकुलात आली होतीस तेव्हा त्याच काकू तुला ओढत घेऊन गेल्या. मग आज त्याच काकू कशा तुला सोडायला आल्या? अरे तेव्हा तिला जरा भीती वाटत होती. मी तिला नीट समजावलं आणि तिला माहिती आहे मला गाणं किती आवडतं, म्हणून ती मला इथे स्वतःच घेऊन आली. मला तिला फक्त फोन करून सांगायचंय की मी नीट पोचले आणि मला न्यायला कधी यायचे ते. ओवी बाळा, असं लपून छपून गाणं शिकणं अजिबात सोपं नाहीये. पण तुझी जिद्द खूप मोठी आहे. एक मिनिट, हा घे फोन. तुझ्या काकूला सांग 2 तासांनी यायला, म्हणजे तुझा पहिला क्लास पूर्ण होईल. हो टीचर. एक मिनिट, टीचर का? तू मला काकू म्हणतेस ना? पण तुम्ही मला गाणं शिकवणार आहात ना, मग तुम्ही माझे गुरुच झाले. गुरु म्हणजेच टीचर. आणि गाणं शिकण्यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवा. पाया पडते. अगं असू दे बाळा, गुणी आहेस तू. खूप मोठी गायिका हो बाळा. जा आता फोन कर. अबीर, जा तिच्यासोबत. साहेब, साहेब एवढ्या घाई गडबडीत का बोलावून घेतलं? 8 वर्षापूर्वी त्या सावलीला तू संपवलंस. त्या रात्री एक्झॅक्टली काय काय घडलं खंड्या मला नीट सांग.
डिटेलमध्ये. अहो साहेब, तुम्हाला सगळं सांगितलंच होतं ना, मग परत कशाला त्या जुन्या गोष्टी काढताय? मला उलट प्रश्न विचारायचे नाही, तुझा इथेच गेम वाजवीन मी, कळलं? विचारलं तेवढं सांग. सांगतो साहेब. त्या रात्री सावलीने पळता पळता ट्रेन पकडली आणि आम्ही पण त्याच डब्यात शिरलो. तिच्या हातात बाळ होतंच, पण त्याच वेळी ट्रेन सुरू झाली आणि आम्ही लोकांनी तिच्या हातातलं बाळ हिसकावून घेतलं. पुढे काय झालं खंड्या? पुढे काय, बाळ मिळाल्यावर सावलीचं जिवंत असणं आपल्यासाठी धोकादायक ठरलं असतं, म्हणून तिला चालत्या गाडीतून ढकलली आणि त्या बाळाला पुढे जाऊन पुलावरून सरळ नदीत फेकून दिला. दोघांचा गेम वाजवला साहेब. एका दगडात 2 पक्षी ठार. तुझ्या म्हणी आहेत ना त्या तुझ्याकडे. जगन्नाथ भेटला होता आज रस्त्यामध्ये. तो मला म्हणाला तुझा सर्वनाश करणारा कुठेतरी लहानाचा मोठा होतोय, असं का बोलला असेल रे तो? अहो साहेब, तुम्ही काय त्या कुरमुड्या ज्योतिषावर विश्वास ठेवताय? अहो, त्याची बायको आणि पोरगी मेल्यानंतर तो असाच काय पण बडबडत बसतो. कसं आहे खंड्या, तू खरं बोलतोयस की जगन्नाथ खोटं बोलतोय हे मला कळायला नको का? ते मला कुठे कळेल? तिथे गेल्यावर चौकशी केली, रेकॉर्डमध्ये पाहिलं, माझ्या डोळ्यांनी तिथल्या लोकांना विचारलं की मला कळेल नाही का? आणि जर का जगन्नाथ खरं बोलत असेल आणि तू खोटं, तर तुझा असा गेम वाजवीन ना मी खंड्या, तुझ्या घरच्यांना तुझं प्रेतही सापडणार नाही. कळलं? जा. येतच आहे. चल. या हया हुई आहुई हा हु हुई. काय चालू आहे तुझं? किती पसारा करून ठेवलास? अरे काय लागलं असतं ना तुला बाळा? आई, आज म्हणा मला भात वाटला असतं बघा. का रे? आज ओवी गुरुकुलात आली आणि गुरुकुलातलं वातावरण बदलून टाकलं बघ तिने. अगदी बरोबर बोललास बघ. ती मुलगी ना वेगळीच आहे, सगळ्यांना स्वतःमध्ये सामावून घेते बघ. आई, तू लहान असताना असंच सुंदर गायचीस का ग? सुरात म्हणतो मी ते ओवी सारखं. खरं सांगू? हा. इथे बस. माझी आई म्हणायची की मी बोलायला शिकण्याआधी गुणगुणायला शिकले, आणि ओवी आहे ना, तिची ओढच वेगळी आहे रे. तिचं गाणं ना थेट काळजाला भिडतं. अरे हो, मी विसरलेच. अबीर, ओवीची काकू तिला न्यायला आली होती तेव्हा तू भेटलेलास त्यांना? कारण माझी भेटच झाली नाहीये. अगं आई, मी क्षमा मावशी सोबत हॉल मध्ये आत होतो. त्या आल्या ओवीला घेऊन निघून पण गेल्या. ज्यामुळे घाईत होते वाटतं त्या. आमची भेट कधी होईल देव जाणे. अगं आई, तू काळजी कशाला करतेस? आज ना उद्या तुमच्या दोघींची नक्कीच भेट होणार असते बघा.